उद्धवजी सांगावं आमदारबाई बोला, बोले नक्की बोले. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीची कापे घाबरा बसेल मातोश्रीला. उद्धव ठाकरे यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनाही सांगावं असं घडलं नाही, ते उद्धवजीने सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप फोडायचा आपण. आता ती घाडगे म्हणून त्यावर्षी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली मी काय बोलतो, ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहे. आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नागपूर होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो. मी उद्धवजीला ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमची ते जवळ आहेत, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले, तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजीने मी. मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला सांगा, महाराष्ट्र जनतेला कळू दे, ते समजू दे, हे वास्तव आहे. हे काय ते खरे बिरे नुसते संदीप देवी चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, काय पोच आहे का, अवकाश आहे का माझ्यावरती बोलायची. हिंमत असेल उद्धवजीने डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे ना दोघांची, माहीत आहे ते घरात. अरे 2 दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते, 2 दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या माणूस जेवढा आजार असतो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मला मी गेलो लोकांसोबत, मी गेलो. यांना माहिती आहे काय खगे फिगे सगळ्यांना काय, अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगद माणूस आहे हो, मी असा गांडू नाही आहे, घाबरणार नाही मी. एवढंच आहे की इतके वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो, ठेवून नाही बोलू का, भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कासुराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे सगळं, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं रामदासभाई बोला, बोलेन नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीची कापे घाबरा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढले, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले. 1000 वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, सरपंचा विषय. मी कुठं बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय, मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नकोच नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही. का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही.
आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होता उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उष्काळ का होईना पण महाराष्ट्र जनतेला कळू दे तुमचे काय धंदे तुमचे ते.